कसबा पोटनिवडणुकीतील महाविकास आघाडीचे उमेदवार श्री रवींद्र धंगेकर यांच्या विजयाबद्दल टिळक भवन दादर येथे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जल्लोष केला। नाना पटोले प्रदेश अध्यक्ष महाराष्ट्र कांग्रेस कमेटी महाराष्ट्र राज्य कांग्रेस कार्याध्यक्ष मंत्री नसीम खान। शाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारेला ज्या पद्धतीनं मूर्तमाती देण्याचा एक प्रयत्न तत्कालीन राज्यपाल भारतीय जनता पार्टीचे अनेक मंत्री यांनी सातत्यानं या महापुरुषाचा अवमान करणं आणि शाहू फुले आंबेडकर विचारधारेला संपुष्टात आणण्याचा हा जो प्रयत्न काही काळापासून महाराष्ट्रामध्ये जी बीजेपी करत होती त्याचं उत्तर या निवडणुकीच्या माध्यमातून कसबेच्या जनतेने दिलेलं आहे। महागाई, बेरोजगारी, शेतकऱ्यांचे प्रश्न, शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात आत्महत्या, छोटा दुकानदार या सगळ्यांनी भाजपची सत्तेची मस्ती या निवडणुकीच्या माध्यमातून उतरवलेली आहे। मी विधानसभेमध्ये मगाशी निवडणुकीचा निकाल आल्यानंतर ही भूमिका मांडली। काँग्रेसचे महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर हे बहुमताने त्या ठिकाणी निवडून आले। त्याच्यावर बोलत असताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की नॉर्थ ईस्ट मध्ये ज्या निवडणुका झाल्या त्याच्यामध्ये भाजपचा जास्त विजय झाला, म्हणजे खोटं बोलायचं कसं आणि रेटून बोलायचं कसं हा त्यांचं एक आपल्याला माहिती आहे। आज देशभरामध्ये ज्या काही निवडणुका झाल्या त्याच्यामध्ये पश्चिम बंगालमध्ये पोटनिवडणुकीमध्ये काँग्रेसचा विजय झाला, तामिळनाडूमध्येही सुद्धा काँग्रेसचा विजय झाला, त्रिपुरामध्ये काँग्रेसजवळ एकही जागा मागच्या काळात नव्हत्या, त्या ठिकाणी 5 जागा त्रिपुरामध्ये काँग्रेसला आल्या। नागालँडमध्ये सुद्धा आमच्याजवळ एकही जागा नव्हती, तिथं आमच्या 2 जागा आल्या। आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो की यांचा जो एनडीए आहे त्या एनडीएची घसरण सुरू झालेली आहे। देशभरामधलं जे काही चित्र आता बनत आहे की नरेंद्र मोदींवरचा विश्वास ज्या पद्धतीनं त्यांनी जनतेचा विश्वासघात केला, प्रत्येक स्तरावर केला, महागाई असेल, बेरोजगारी असेल, शेतकऱ्यांना आत्महत्या करायला बाध्य केलं, छोट्या दुकानदाराला उद्ध्वस्त केलं आणि मुठभर उद्योगपत्यांना सोबत घेऊन या देशाला लुटण्याचा जो प्रयत्न केला त्याचं उत्तर या निवडणुकीच्या माध्यमातून जनतेनं दिलेलं आहे। कसब्याच्या जनतेचं काँग्रेस पक्षाच्या वतीनं मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि जनतेचा विश्वास जो आमच्या प्रती आलेला आहे त्या विश्वासाला आम्ही पुन्हा दुग्णित करू आणि त्या विश्वासामध्ये आम्ही पात्र ठरू अशा पद्धतीचं काम आम्ही कसब्यातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये काँग्रेस पक्षाच्या वतीनं केलं जातं। सर, पिंपरी चिंचवड मध्ये मात्र महाविकास आघाडीचा उमेदवार आहे तो पराभवाच्या छायेमध्ये आहे। तिथं आपण पाहिलं असेल की आमचा जो अपक्ष एक उमेदवार उभा झाला त्याला आम्ही मनवण्यामध्ये कमी पडलो आणि त्याचा फटका स्वाभाविक आमच्यावर पडला। पण तुम्ही पाहिलं असेल की अपक्ष उमेदवार आणि महाविकास आघाडीचे उमेदवार काटे यांचं आपण वोट शेअर पाहिलं तर भाजपच्या उमेदवारापेक्षा जास्त आहे। त्यामुळे हारच असतं, पण जे काही समन्वय त्या ठिकाणी अपक्षाच्या याच्यामध्ये आम्ही करू शकलो नाही, पण जनतेने त्या ठिकाणी सुद्धा कारण की सिंपत्ती वोट त्या ठिकाणी मिळतं असं आपण नेहमी निवडणुकीत पाहतो। वन साइड निवडणूक व्हायला पाहिजे होती, ती निवडणूक झाली नाही आणि ज्या पद्धतीनं सत्तेचा दुरुपयोग भाजपनी या 2 निवडणुकीमध्ये केला, कारण की या निमित्तानं भाजपची खरी संस्कृती पुण्याच्या कसबा असेल की चिंचवड असेल या निवडणुकीमध्ये दिसली, कारण की ते पार्टी विथ द डिफरन्स म्हणजे भाजप पक्ष हा सगळ्या पक्षापेक्षा वेगळा आहे असं सांगून सातत्यानं लोकांची दिशाभूल करायचं आणि म्हणून त्यांचा जो डिफरन्स होता तो दिसला।
की मंत्रिमंडळाचे सगळे मंत्री, आमदार, पोलीस प्रशासन यांच्या सहकार्यानं जनतेमध्ये पैसे वाटणं, तडीपार वॉन्टेड गुंडा लोकांना सोबत घेऊन मंत्री लोक त्या ठिकाणी फिरताना आपण पाहिलं, तुमच्या दूरचित्रवाणीच्या माध्यमातून त्या ठिकाणी दाखवलं. आणि भाजपची संस्कृती या निवडणुकीमध्ये स्पष्ट झालेली आहे की भाजपची संस्कृती ही पैसे वाटून आणि गुंडाइझम करून आम्ही निवडून येऊ शकतो. आणि आपण एक गोष्ट पाहिली की निवडणुका झाल्या तातडीनं गॅस च्या किमती वाढवल्या, 50 रुपये घरगुती आणि 350 रुपये कमर्शियल गॅसवर वाढवल्या. म्हणजे जे पैसे वाटले ते पुन्हा जनतेकडून काढायचा, अशा पद्धतीचा महागाईचा फंडा हा नरेंद्र मोदीचा आहे. आणि जनतेचे पैसे लुटायचे आणि निवडणुकीत लोकांना विकत घ्यायचं. पण महाराष्ट्राच्या पुरोगामी या मातीमध्ये विचारानं त्यांना धडा शिकवलेला आहे. हेच या निवडणुकीचं आपल्याला विश्लेषण येऊ शकतं. प्रतिभेचा हा विजय काँग्रेसला नवसंजीवनी देणार आहे. बिलकुल. आपण पाहिलं की मागच्या काळात विधान परिषदेच्या निवडणुका झाल्या, ग्रॅज्युएट मतदारसंघ असेल, टीचर मतदारसंघ असेल, त्या 5 पैकी 4 जागा महाविकास आघाडीने आम्ही जिंकल्या. विशेष करून नागपूर आणि अमरावती या 2 जागा ज्या भाजपकडे होत्या त्याही जागा काँग्रेसने त्या ठिकाणी जिंकलेल्या आहेत. पूर्वेचा विजय तर आमचा ठरलेलाच आहे. पण आता पश्चिमेमध्ये कसब्याच्या निवडणुकीच्या माध्यमातून काँग्रेस आणि महाविकास आघाडीचं हे निश्चितपणे विजयाकडची वाटचाल आपल्याला या ठिकाणी पाहता. आणि महाराष्ट्रामध्ये बीजेपीची उलटी गिनती सुरू झालेली आहे, हे चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे. शिंदेगड असं म्हणतोय की उमेदवाराला पाहून कसब्यामध्ये वोटिंग दिली, महाविकास आघाडीला नाही. त्यांच्याकडे कसं बघता, म्हणजे उमेदवाराला सहानुभूती मिळाली कारण ते आधी हरले होते त्याच्यामुळे वोटिंग दिली असं त्यांचं म्हणणं आहे. पण त्यांनी हरलेल्या उमेदवाराला तिकीट द्यायला पाहिजे. काय म्हणजे राज्याचे मुख्यमंत्री ज्या पदावर बसलेली जी व्यक्ती आहे त्यांनी विरोधकांना राष्ट्रद्रोही म्हणायचं, काय बोलतात काय नाही त्याचा त्यांनाच ताळमेळ नाही आहे. त्यामुळे महाराष्ट्राची जी परंपरा मुख्यमंत्री पदाची राहिलेली आहे तिचा एक वेगळा गौरव राहिलेला आहे. आणि यशवंतराव चव्हाण साहेबापासून कालपर्यंतच्या मुख्यमंत्र्यापर्यंत उद्धव ठाकरे साहेबांपर्यंतचा एक दर्जा राज्याच्या मुख्यमंत्री पदाचा राहिलेला आहे. पण आताचे मुख्यमंत्री काय बोलतात त्यांनाच कळत नाही. आखरी विचाराची ही लढाई असतं. विचारांच्या लढाईनी उमेदवार जिंकतो. पण उमेदवार स्वतः जिंकला असं ते म्हणत असतील तर मग आता पिंपरी चिंचवडला समजा त्यांचा उमेदवार अजून काउंटिंग चालू आहे, तिथं समजा उमेदवार ते जिंकला तर मी यांनी जिंकवला असं यांचं म्हणणं आहे का? सर, एक मराठीमध्ये महाविकास आघाडीच्या नेत्यांना हक्कभंग आणण्यासाठी प्रक्रिया सुरू केलेली आहे. संजय राऊतांना नोटीस मिळालेली आहे. अजित पवार आणि अंबादास दानवे यांच्याबाबतही हक्कभंगाचा प्रस्ताव आणला. मूळ प्रश्न आहे की आपण पाहिलं असेल सभागृहात काल आणि आज अतिशय जनतेच्या मताने निवडून आलेली सगळी लोकप्रतिनिधी जनतेच्या प्रश्नावरची चर्चा होऊन त्यांना न्याय मिळवून दिला पाहिजे असा हा सगळ्यांचा माणूस असला पाहिजे. आज पण मी एका अशा भांडणामध्ये मी त्या ठिकाणी मध्यस्थी केली आणि वातावरण शांत केलं. छोट्या छोट्या गोष्टीला त्या ठिकाणी सत्ता पक्षाकडून गोंधळ घातला जातो. काल संजय राऊताबद्दलचा हक्कभंग आल्यानंतर सभागृहाचं एकमत होतं. माननीय अध्यक्षांनी तातडीने निर्णय घ्यायचा होता, सुमोटो निर्णय त्यांना घेता आला असता. पण ते मुद्दामून एडजॉन हाऊस करायचं, गोंधळ सत्ता पक्षाने करायचं आणि महागाईवर, शेतकऱ्यांच्या प्रश्नावर, बेरोजगारीवर त्या ठिकाणी चर्चा होऊ नये असा ठरवून प्रयत्न सत्ता पक्षाकडून होताना आपण काल सभागृहात पाहिलं. आणि कारण की एक कामकाज हे लाईव्ह आहे विधिमंडळातलं, त्याच्यामुळे महाराष्ट्रातली जनता बघताय, त्यांना वाटतं की महाराष्ट्रातली जनता आंधळी आहे, आम्ही जे करतोय ते सगळं पुण्य करतोय. अशा पद्धतीचं सत्ता पक्षाला भाजपला वाटत असेल तर जनता यांना धडा शिकवेल. आजही पण मी सभागृहात होतो, पाहिलं की एक आज राज्यपालाच्या अभिभाषणावर चर्चा चालू आहे. जितेंद्रवाडांनी सांगितले की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे नसते तर आरक्षण मतदारसंघ निर्माण झाले नसते आणि राम सातपुते तुम्ही निवडून आले नसते, एवढंच म्हटलं. सनातन विषयावरची त्यांनी चर्चा आणली होती, त्याच्यामध्ये ते गोंधळ झाला. आखरी
त्याच्यावर गोंधळ करून सभागृह बंद पाडायचा प्रयत्न त्या ठिकाणी शरद पवार साहेबांना त्यांचा अपशब्द त्या ठिकाणी बीजेपी कडून बोलण्यात आला. म्हणजे या पद्धतीचं कुठला तरी बहाणा शोधायचा आणि सभागृह बंद करून टाकायचं असं चित्र आज महाराष्ट्रामध्ये होते. हे दुर्दैव आहे. महाराष्ट्राच्या विधानसभेच्या एक वेगळ्या परंपरा आहे. या महाराष्ट्राच्या विधानसभेची परंपरा देशपातळीवर तिला मान्यता आहे. पण या पद्धतीचा गोंधळ घालून सत्ता पक्षाच्या वतीनं जनतेचे प्रश्न आणि जनतेचा अधिकार डावलण्याचा जो प्रयत्न केला जातोय त्याचा आम्ही निषेध करतोय. आणि कुठल्याही कामकाजामध्ये समजा गोंधळ घालतील रोज त्यांचं एक कुठला ना कुठलं गोंधळ घालायचा एक प्रयत्न असतो. सरकारने सभागृह चालवायचं असतं, त्यांचीच भूमिका त्याच्यातली महत्वाची असते. पण सरकारच गोंधळ घालत असेल तर जनतेच्या प्रश्नाचं काय, हे सगळे प्रश्न या ठिकाणी निर्माण झाले. सर, कांग्रेस को एक बहुत बड़ी जीत मिली है, लेकिन दूसरी तरफ हार भी महाविकास आघाड़ी सरकार को देखनी पड़ी. क्या कुछ कहेंगे बड़ी जीत? देखो, महाराष्ट्र के शाहू फुले अम्बेडकर विचारधारा को अपमानित करने का काम बार बार तत्कालीन राज्यपाल, बीजेपी के कई मंत्री बार बार अपमानित कर रहे थे. विचारधारा को अपमानित करने की कोशिश की जा रही थी. बाबा साहब अम्बेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, ऐसे कई विचारधारा को ये लोग अपमानित कर रहे थे. जनता ने ठान लिया था कि इनको समय आने के बाद हम इनसे हमारे वोट के भरोसे ये सत्ता में गए और अब हमारे वोटों से इनको सत्ता से नीचे उतारेंगे. ये सोच जनता ने बनाई थी. उसका असर है कि आज लोगों ने कस्बा में उनकी प्रभुति होने वाली जगह जहां पे हमारी सत्ता रहेगी, हमारा एमएलए चुन जाएगा, ऐसा बार बार वो बोल रहे थे और उसका जवाब जनता ने दिया. महंगाई है, बेरोजगारी है, किसान की इश्यू है, छोटा दुकानदार का इश्यू है. ये सब इश्यू को लोगों ने अपने वोट के माध्यम से हमारे कांग्रेस के उम्मीदवार, महाविकास आघाड़ी के उम्मीदवार रविंद्र धंगेकर को बहुमत से चुन के दिया. और मैं इसलिए कस्बा विधानसभा में जनता का आभार व्यक्त करता हूँ. यहाँ चिचोड़ की बात है. चिचोड़ में हमारा ही एक अपक्ष एक उम्मीदवार खड़ा हुआ था. और आपने अगर हमारे उम्मीदवार और अपक्ष उम्मीदवार की अगर वोट की गिनती करोगे तो बीजेपी का उम्मीदवार वहां हार गया. जो उम्मीदवार बीजेपी का खड़ा था वो एक उनके परिवार से था, जिनका जो एमएलए जो था उनका देहांत हुआ था, उनकी मिसेज से खड़ी थी. तो सिंपैथी वोट के आधार पर तो उनको 70%, 80%, 90% वोट मिलना चाहिए. लेकिन बीजेपी के कर्तृत्व से लोगों में गुस्सा है. महंगाई के बारे में, बेरोजगारी के बारे में, किसान के इश्यू में और छोटे दुकानदार भी त्रस्त है. और विचारधारा को, क्योंकि महाराष्ट्र की विचारधारा जो है शाहू फुले अम्बेडकर विचारधारा, उसको जो बार बार बीजेपी अपमानित कर रहे हैं, उस विचारधारा ने एकजुट होकर उनको पराजित करने का निर्णय लिया है. आपने देखा होगा कि हाल ही में जो ग्रेजुएट और टीचर कॉन्स्टिट्यूंसी के जो इलेक्शन हुए उसमें भी बड़ी बढ़त कांग्रेस और महाविकास आघाड़ी ने दी है. जो बीजेपी के सिटिंग एमएलए थे वहां पर भी कांग्रेस के एमएलए दोनों चुन के आए. नागपुर, अमरावती, जो बीजेपी अपना गढ़ समझती थी, वहां पे भी उनके गढ़ उद्ध्वस्त हो चुके हैं. और इसलिए बीजेपी की महाराष्ट्र में उल्टी गिनती शुरू हो चुकी है. लेकिन कस्बा में जो जीत हुई है, कहा जा रहा है, और इनका कहना है कि उम्मीदवार के ऊपर ज्यादा डिपेंडेंट था देन पार्टी का उतना रोल नहीं उसमें. अब राज्य के मुख्यमंत्री इस तरह की अगर बात करते हैं, हमारे महाराष्ट्र के मुख्यमंत्री का एक दर्जा हमेशा रहा है. चंद्रराव चौहान साहब से लेके तो उद्धव ठाकरे साहब तक का एक अच्छी दर्जा रहा है. लेकिन ये मुख्यमंत्री क्या बोलते क्या नहीं उनका उनको ही समझ नहीं आता है. कल वो बोल रहे थे कि अपोजिशन ये राष्ट्रद्रोही है. इस तरह का वक्तव्य अगर राज्य का मुख्यमंत्री करता है, उम्मीदवार विचारधारा के आधार पर डिसाइड किया जाता है, उम्मीदवार उसी आधार पर खड़ा किया जाता है. अब हम थोड़ी बोलेंगे चिचोड़ में वो उम्मीदवार जीती, आखिरी विचारधारा जीतती है. अगर राज्य का मुख्यमंत्री इस तरह का वक्तव्य करते हैं तो ये हमारे लिए, हमारे राज्य के लिए कोई अच्छी बात नहीं. सर, एक विधानसभा के उपचुनाव की जीत पर आप इतनी बड़ी बात कर रहे हैं कि बीजेपी की उल्टी गिनती इसलिए हो गई. ऐसा नहीं लगता कि बहुत ज्यादा उम्मीद आपने बना ली? देखो, मैंने एक बात को स्पष्ट शुरुआत में किया कि ये प्रश्न खड़ा हो सकता था. इसलिए हमारी विचारधारा जो महाराष्ट्र की है, शाहू फुले अम्बेडकर
विचारधारा महाराष्ट्र की रहती है, उस विचारधारा को अपमानित करने का जो बार बार पाप बीजेपी कर रही थी, उनके तत्कालीन राज्यपाल ने किया, उनके मंत्रियों ने किया, इस विचारधारा को खत्म नहीं कर सकते। इस विचारधारा महाराष्ट्र में मजबूत है और उसका ही ये जवाब है और ये तो शुरुआत है। और इसलिए हमने कहा कि हाल ही में जो विधान परिषद के चुनाव ग्रेजुएट और टीचर मतदार संघ के हुए थे, तो नागपुर उनके पास थी, अमरावती उनके पास थी, एक टर्म नहीं 2-2 टर्म के लोग थे, 3-3 टर्म के लोग थे, वहां पर भी कांग्रेस ने जीत प्राप्त की। तो मेरा यही कहना है, ये चुनाव नहीं है, ये ग्रेजुएट मतदार संघ के लोगों ने, सुशिक्षित लोगों ने हमको वोट किया, अब वो जनरल लोगों में वोटिंग आ गई, तो ये सैंपल है। मैं चावल को पूरा चावल के दाने जांचते नहीं, एक चावल का दाना लिया तो पका है, देख लेते तो हो गया, चावल पका हुआ होता है। तो ये सैंपल है, ये तो शुरुआत है। मैं यही कहना चाहता हूँ, अगर बीजेपी आज भी और महंगाई बढ़ाएंगी तो बढ़ाए, लोगों की कितनी परीक्षा आप लोगे, बेरोजगारी कितनी बढ़ाओगे। आज महाराष्ट्र देश में 1 नंबर बेरोजगारी स्टेट रहा है। किसान की आत्महत्या सबसे ज्यादा महाराष्ट्र में है। किसान के लिए राज्यपाल के अभिभाषण में हमको लगता था कि किसान के लिए कुछ देंगे, आज प्याज खरीदा नहीं जा रहा है। मार्केट में प्याज अगर हमारा ग्राहक खरीदता तो उसको 25 रुपए किलो प्याज देना पड़ता है, लेकिन किसान प्याज बेचेगा तो 5 पैसे में भी नहीं लिए जा रहा। किसान को बर्बाद कर उद्योगपति, मुर्बर उद्योगपति को अगर बीजेपी बड़ा करना चाहती है तो ये कैसे चलेगा। और इसमें छोटे उद्योगों को भी बर्बाद कर रहे हैं। मुट्ठी भर लोगों के लिए अगर सरकार काम करती है तो उसका जवाब तो जनता पूछेगी वोट के माध्यम से। अगर बीजेपी जिस तरह से चुनाव के चुनाव में जिस तरह से पैसा बांटकर, डराकर, मंत्री के साथ में वांटेड लोग, तड़ीपार लोग मंत्री के साथ घूम रहे थे, डरा रहे थे लोगों को, पैसे बांट रहे थे पुलिस के साथ में, ये भी आपके मीडिया के माध्यम से दिखाया गया। इस तरह का व्यवहार इस महाराष्ट्र में नहीं चलेगा, जनता उसका जवाब देगी। और इसलिए हम उस बात के लिए उत्तेजित नहीं है, एक सीट के लिए हम और मुझे तो उम्मीद थी कि हम 85,000 वोट वहां से कम मिलना चाहिए। हम 72,000 वोट समथिंग हमने लिया है, तो मैं वो 10,000 वोट का भी आत्मपरीक्षण कर रहा हूँ। मुझे वोट क्यों कम मिले, हम कहाँ कम पड़े। हमारी रणनीति जो बनी थी, हम कम से कम 85,000 जो वोटिंग हुआ था उसमें का शेयर 85,000 वोट हमारे को मिलेगा, ये मैं उम्मीद में था। उसमें हम लोग 10,000 वोटों से पीछे रहे, तो मैं उसका आत्मपरीक्षण कर रहा हूँ, तो मैं कहाँ गलत हुआ। सर, इस जीत को आप कांग्रेस की सिर्फ जीत मानते हैं या महाविकास आघाड़ी की, और क्या इसमें जो है महाविकास आघाड़ी इसके बाद और भी एकजुट होगी और आगे के जो चुनाव होंगे उसमें जो है आप शुरुआत में कहा कि महाविकास आघाड़ी की जीत दे करके हमने बोला है, तो आप और सवाल पूछ के क्या चाहते हैं, क्योंकि सिर्फ कांग्रेस जश्न मना रही है। राहुल कलाटे ने जो अबे आपने देखा होगा कि विधान भवन में हमने सभी पक्ष के नेता हम लोग थे, जयंत पाटिल था, मैं था, आदित्य ठाकरे थे, हम सब साथ में थे आपके मीडिया के साथ, हम सभी जश्न मना रहे हैं। राहुल कलाटे को आप समझाने में कहाँ असफल रह गए, अगर वो आज समझा लेते आप टेम्परेचर जोड़ आपकी होती। अब मैं थोड़ा गया नहीं वहाँ पे, मैं कस्बा में लटका था, तो कस्बा में मैंने सबको समझा के रखा था। आपके लाइन लोग नहीं समझते। सर, निवडणूक आयोगाचे आयुक्त आहेत त्यांची नियुक्ती थेट सरकारकडनं जे आहे ती होत होती, अवैध ठरवली आहे सुप्रीम कोर्टाने या निर्णयाकडे। आम्ही आजच्या माननीय सुप्रीम कोर्टाच्या निकालाचं, निवडणूक आयोगाच्या बद्दलचा घेतलेल्या निर्णयाचं स्वागत करतो। दिल्ली केंद्रामध्ये बसलेलं नरेंद्र मोदीचं भाजपचं सरकार निवडणूक व्यवस्थेलाच आपल्या ताब्यात घेऊन या देशाची लोकशाही संपुष्टात करण्याचा प्रयत्न चालू होता। त्याचं एक सगळ्यात मोठं उदाहरण महाराष्ट्रामध्येच घडलं। उद्धव ठाकरे शिवसेनेचं ज्या पद्धतीनं चिन्ह संपवलं, त्यांची पार्टी बंडखोर व्यवस्थेला दिली आणि तिथूनच माननीय सुप्रीम कोर्टाने या पद्धतीचा जो निर्णय घेतला असं मला वाटतं। आपण आज माननीय सुप्रीम कोर्टाने जो निकाल दिला तो निश्चितपणे या लोकशाहीला वाचवण्याच्या दृष्टिकोनातून महत्वपूर्ण पाऊल आहे आणि या पाऊलाचं आम्ही स्वागत करतो। थँक्यू.